4 तारखेला मंडळी दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीला आपण नेमकं काय करायचं असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो। दत्त जयंतीच्या आधी काय करायचं, जयंतीच्या दिवशी आपण नेमकं काय करायचं ना, तर खास करून हा व्हिडिओ त्यासाठी आहे। या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते। दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस म्हणजे जो एक आठवडा आहे, आपला सप्ताह असतो, त्या दिवशी काय करावं, त्या 7 दिवसात काय दत्त जयंतीपर्यंत काय केलं पाहिजे। तर मंडळी, बऱ्याच उपासना तुम्हालाही माहीत आहेत, बऱ्याच असतात, बऱ्याच उपासना आपण सतत यूट्यूबवर पाहत असतो, पण मी एक अशी खास उपासना घेऊन आलेली आहे। प्रथमच मी यूट्यूबवर देत आहे की दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस नवनाथ पारायण करावं। कारण नवनाथांचा म्हणजे नाथ संप्रदाय यांचा गूढ संबंध आहे। नाथ संप्रदाय हा दत्त संप्रदायामधून आलेला आहे, पण वेगवेगळ्या गोष्टींसाठी नाथ संप्रदाय काम करतो, तसंच दत्त संप्रदाय काम करतो। तर मला वाटतं की जे लोक नवनाथाचं पारायण या 7 दिवसामध्ये करतात, त्या लोकांची अडलेली कामं, त्या लोकांचा अडलेला पैसा आणि त्या लोकांना भक्ती करायची आहे दत्त महाराजांची, तर त्यांनी नवनाथ पारायणामधून दत्त महाराजांना खुश करणे हे एकच आपलं नेहमी ठरलेलं असतं की महाराजांना काय खुश करू शकतो, भगवंत आपल्यावर कसा खुश होईल। तर प्रत्येक वेळी आपण स्वामींचं करतो, दत्त महाराजांच्या चरित्राचं पारायण करतो, पण आपण नवनाथांचं पारायण कधीच दत्त जयंतीच्या दिवशी केलेलं नसतं। तर तुम्ही यावेळेस नवनाथ पारायण करून पहा, नक्कीच दत्त महाराज आपल्यावर खुश होतील। नवनाथ म्हणजे नाथ संप्रदाय हा एक गूढ संप्रदाय आहे आणि दत्त संप्रदाय हा आपल्याला शिकवण देणारा, आस्था ठेवणारा आणि प्रचंड आपल्याला गुरुचं पाठबळ देणारा संप्रदाय आहे। पण नवनाथ संप्रदाय आपल्याला शाबर देणारा संप्रदाय आहे। एक गूढ वेगवेगळ्या कलांनी भरलेला हा नवनाथ संप्रदाय आहे। नवनाथ संप्रदायामध्ये 9 नाथ आहेत आणि या नाथांची कथा तुम्हाला नवनाथ पारायणामध्ये समजून जाईल। ते वाचता आणि अगदी सोपं संस्कृतमध्ये असेल तरी पण अतिशय सोपी अशी भाषा त्याच्यामध्ये आहे की आपल्याला लगेच वाचताच एक कलांनी शब्द उलगडत जातात। तर नवनाथांची पोथी जर तुम्ही ह्या सप्ताहामध्ये वाचलीत, म्हणजे दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस म्हणजे तुम्ही संपवलीत, तर तुम्हाला खूप सुंदर याचे खूप सुंदर पराकोटीचे असे याच्यात फलित प्राप्त होतील। सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला 2 गोष्टीचं सांगितले, पैसे अडकलेत, कामं अडकलेली असतील तर तुमची परिपूर्ण होतील, एखाद्याची नाती खराब असतील तर ती नाती छान होतील, तुमच्या कोर्ट केसेस असतील ते खूप छान होईल, कुठला मोठा आजार असेल आपल्या व्यक्तीला घरामध्ये तोही खूप व्यवस्थितपणे त्या आजारातून बाहेर येऊ शकतो। ज्या घरामध्ये नाथ वाचली जाते त्या घरामध्ये कधीच कुठली ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू, तंत्र मंत्र कुठल्याच या बाधा होत नाहीत। कारण नाथ पंथ हा या सगळ्यासाठी नावाजलेला असा पंथ आहे की त्यांची शक्तीच अलौकिक शक्ती आहे, विराट शक्ती आहे की नुसतं त्यांच्या नावाने, नुसतं त्यांचा तुम्ही अल्लख निरंजन जरी बोललात ना, तरी पूर्ण नाथ तुमच्या पाठीशी उभे असतात, त्यांचं अंग अडवून तुमची ते कामं करतात। त्यामुळे मी आवर्जून सांगेल की जी दत्त जयंती आहे ती तुम्ही नाथांच्या पोथीने साजरी करा। ज्यांना 7 दिवसामध्ये नवनाथांची पोथीचं वाचन किंवा त्यांना उपासना जमणार नसेल, तर अशा व्यक्तींनी दत्त जयंतीच्या दिवशी नवनाथ पोथीतला फक्त 40वा अध्याय वाचावा, फक्त 40वा अध्याय, ज्याच्यामध्ये पूर्ण 40 अध्यायांचं फळ आपल्याला मिळतं। आता जेव्हा तुम्ही 7 दिवसामध्ये जर ठरवलं की नाथांची उपासना आपल्याला करायची आहे किंवा नाथांच्या पोथीचं पारायण आपल्याला करायचं आहे, तर नाथांच्याच पोथीमध्ये सुरुवातीलाच ते पारायण कसं करावं हे लिहिलेलं आहे। फार नियमावली नाही आहे, साधी नियमावली आहे की तुम्ही काही जण असेही म्हणतात की नाथांची पोथी वाचली तर चटईवर झोपावं का। आता बरेच जणांना चटईवर झोपणं शक्य होणार नाही आहे, कारण बरेच जण असे आहेत की ज्यांना मांडी घालून बसता येत नाही, तर त्यामुळे चटईवर झोपणं वेगळी गोष्ट आहे। तर अशा लोकांनी काय करावं, गादीवर झोपावं, काहीही प्रॉब्लेम नाही, थोडं ब्रह्मचर्य मात्र पाळावं, नॉनव्हेज कुठे गेलात तर खाऊ नये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही नाथांची पोथी तेव्हा तुम्ही केस मात्र सुट्टे सोडावेत।
कारण प्रत्येक नाथ संप्रदायामध्ये केस कायम मोकळेच असायचे. म्हणून म्हटलं जातं की नवनाथांची पोथी वाचताना आपले केस आपण मोकळे सोडावेत. आणि तुम्ही अनुभव घ्याल, जर तुम्ही सप्ताहामध्ये नाथांची पोथी वाचत असाल तर तुम्हाला 40 अध्याय कसे वाचावेत 7 दिवसामध्ये हे पूर्ण त्या पोथीच्या सुरुवातीला संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. या 7 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला वेगवेगळे चमत्कार, अलौकिक चमत्कार ऐकायला येतील किंवा तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच वेगवेगळे भास होतील की नाथ आपल्या आजूबाजूला आहेत याची तुम्हाला खात्री पटेल. तर मंडळी, मनापासून जर पोथी वाचलीत आणि जर एखादा नियम तुटला तर मला वाटतं काहीही फरक पडत नाही. भगवंताला हवे मी त्यांना मनापासून आवर्जून मनातून ती हाक द्या की भगवंत तुमच्या वाचेल. तर नाथांची पोथी वाचायला तुम्ही चुकू नका. त्या 7 दिवसा म्हणजे आधीचे 7 दिवस आहेत. सुरुवात करा नाथांची पोथी वाचायला आणि शेवटचा दत्त जयंतीच्या दिवशी वाचा. त्याचंही फळ खूप सुंदर मिळतं. आणि खरंच मी जे सुरुवातीला सांगितलं की ज्यांना नाही जमणारे पूर्ण पोथी वाचायला त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी नवनाथांचा 40वा अध्याय मात्र नक्की वाचावा. दत्त जयंतीच्या दिवशी आपण जो दिवा लावतो, आपल्या 2 दिवे कायम आपल्या देवघरामध्ये असतात. त्याच्यामध्ये एक असतो तुपाचा आणि दुसरा असतो राईच्या तेलाचा. तर जो तुपाचा दिवा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा गूळ मात्र नक्की अर्पण करा. जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये पूजा करता दत्त जयंतीच्या दिवशी, तर आपल्या घरात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही असेल, पण आपण जे पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये थोडंसं केसर मात्र नक्की टाका. पूजा आपल्या हातून होते ती फलप्राप्तच होते. त्याचे छान फळ आपल्याला. आपण ज्या उपासना करतो किंवा आपण ज्याची पारायण करतो किंवा आपण छोट्या छोट्या उपासना करतो, ह्या खूप सुंदर आणि मनाने जर केल्यात, मनापासून जर केल्यात ना, तर त्याची फळं आपल्याला खूप छान मिळतात. आपण कुठल्याही मनातनं इच्छा न धरता जर एखादी उपासना केली तर भगवंताला माहिती आहे की आपल्याला नेमकं काय हवे आहे, आपल्या आयुष्यामध्ये कशाची गरज आहे, बरोबर तो ते आपल्याला देतो. आपण जे प्लॅनिंग आपल्यासाठी करतो ना ते कायम चुकीचं असतं, कारण ते आपल्या इच्छा असतात. पण आपल्याला पुढचं माहीत नसतं ना भाकीत काय आहे. पण भगवंताला माहीत आहे की आपल्या या सेवकाला आपण नेमकं काय दिलं पाहिजे ज्याने त्याचं भलं होणार आहे. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की आपण एखादी उपासना करतो किंवा आपण एखादं पारायण करतो ना, तर त्या दिवशी आपण काहीही न मागता, हे भगवंत आहे मी तुझ्यासाठी करत आहे, मला तुझी कृपादृष्टी हवी आहे, माझ्यावर सदैव आशीर्वाद ठेव, माझ्यावर आशीर्वाद ठेवून माझ्या मुलाबाळांवर, माझ्या घराण्यावर आणि माझ्या पुढच्या सर्व पिढ्यांवर तुझे आशीर्वाद राहू दे. मी संकल्प घेऊन फक्त ते पारायण केलं, एक कृपादृष्टी जरी भगवंताची मागताना भगवंत तुम्हाला जे हवे ते तुमच्या आयुष्यात देतो आणि तुमचं भलं करतो. तर मंडळी, दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमा पण येत आहे आणि पौर्णिमेला ज्या लोकांना त्रास होतो त्यांनी तर नक्कीच नवनाथांचा 40वा अध्याय वाचा किंवा पूर्ण पोथी वाचण्याचं प्रयोजन नक्की करावं. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उतारा मात्र करायचा आहे आणि चंद्राची पूजाही करायची आहे. तर रात्री बरोबर 12 वाजता पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूध अर्पण करा. दुधामध्ये थोडंसं केसर टाका. दूध अर्पण 12 वाजता बरोबर करायचं आहे आणि बरोबर 11 वेळा गायत्री मंत्राचा आपल्याला तिथे मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा. 11 वेळा मंत्र म्हणून झाल्यावर जेव्हा आपण येऊन झोपू तेव्हा मोबाईलही हातात डोळे मिटून आपल्या सर्व पितरांना धन्यवाद करायचे, चुकीची माफी मागायची आहे, पितरांकडनं आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि आपल्या भगवंताला धन्यवाद करायचे. त्याने आजपर्यंत आपल्याला जे काही दिले त्याचेही धन्यवाद. ते रोजच करावे झोपण्याच्या आधी, पण त्या दिवशी खास करून करा, कारण दत्त महाराजांचा दिवस आहे. दत्त महाराजांची कृपा सदैव आपल्यावर राहावी, तर त्यांनाही आठवावं. आपल्या भगवंताने आपल्याला आयुष्यात जे याची रोज रात्री धन्यवाद नक्की करावेत. धन्यवाद करून नमस्कार करावे आणि मग झोपी जावे. पण इतर कुठल्याही गोष्टींना म्हणजे आपण बोलतो बाहेर फोनवर, आपण अनेक व्हिडिओ आपण सतत त्या कनेक्ट असतो ना, फोन घेऊन नको ते स्क्रोल करत पाहत राहतो. तर एकदा तुम्ही चंद्राला दूध अर्पण केल्यानंतर, मंत्र म्हटल्यानंतर डायरेक्ट येऊन आपल्या गादीवर आपल्याला आपल्या भगवंताचे थोडंसं स्मरण करून झोपायचं आहे. दही भातही तुम्ही चंद्राला ठेवू शकता. ज्यांना चंद्रदोष आहे ना त्यांनी चंद्राच्या
चंद्रदोष सुसह्य होईल. आणि या दिवशीचा खास उतारा असा आहे की ज्या व्यक्तीला अन्न खावंसं वाटत नसेल, अन्नावरनं मन उडाली, आपण म्हणतो ना अन्नावरनं वासना उडाली आहे, तर कृपा करून अशा व्यक्तींसाठी एका ताटामध्ये भात, थोडंसं दूध आणि थोडंसं तूप टाकावं आणि त्या व्यक्तीवर 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरवावं. म्हणजे त्यांच्या डोक्यावरून खालपर्यंत पायापर्यंत असं 7 वेळा उतरवायचं आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने उतरवायचं आहे. आणि ते अन्न 3 रस्त्यावर सोडून यायचं आहे. ताट नाही सोडायचं आहे. अन्न तुम्ही कागदावर ठेवा, कशात डिश असतात आपल्या आजकाल कागदाच्या, त्याच्यातही ठेवू शकता. आणि ज्या लोकांना आरोग्याचं काहीतरी वेगळे त्रास चालू आहेत, नजर सारखी लागते, बाहेरची कुठली बाधा असेल ना, अशा लोकांनी एक अख्खं लिंबू घ्यावं. त्या लिंबामध्ये 2 मिरी ठेवाव्यात, 1 लाल मिरची ठेवावी आणि काळी मिरी टाकावी. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीवरनं अँटी क्लॉकवाईज 7 ठेवायचं आणि पूर्णपणे गॅसवर कम्प्लिटली पूर्ण लिंबू काळं होईपर्यंत जाळायचं आहे. आणि पूर्ण लिंबू जाळून झाल्यानंतर पूर्ण लिंबू हलकं होतं, त्यातला पूर्ण रस निघून जातो आणि लिंबू एकदम हलकं होतं. कधी कधी त्याच्यावर चेहरे मला त्रास देणाऱ्यांचे एक सूचना आपल्याला ते लिंबू देतं. ते पूर्ण जळालेलं लिंबू आपल्याला कचऱ्यात टाकायचं आहे आणि त्या दिवशी मात्र तो कचरा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कचरा फेकून द्यायचा आहे. पण ते लिंबू घरात राहता कामा नये रात्रभर. तर मंडळी, ही दत्त जयंती तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराट आणि आरोग्यच घेऊन येवो अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम माझी प्रार्थना असेल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे. ज्यांना मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे त्यांनी माझी इन्स्टाची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे त्यांनी नक्की फॉलो करावं. आणि काही प्रोडक्ट्स तुम्हाला क्रिस्टल्स वगैरे काही प्रोडक्ट्स तुम्हाला खरेदी करायचे आहेत तर वेबसाईटची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे की कुणाकुणाला अशा पद्धतीचे त्रास होतात जे मी आत्ता व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी कॉमेंटमध्ये मला सांगावं. त्याच्यावर खास व्हिडिओ मी नक्की बनवेन. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत दत्त महाराजांच्या सेवेसाठी हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. त्यामुळे शेअर करायचा आहे. पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.